आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या YouTube चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या लेटेस्ट घडामोडी ही घेतच असतो। त्याचबरोबर आपण या स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये अभ्यास कसा करावा, त्याचबरोबर MPSC संबंधीची माहिती, पोलीस भरती अशा विविध मेगा भरती परीक्षेसंबंधीची माहिती ही रेग्युलरली घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धा परीक्षेची तयारी करणे म्हणजेच आपल्या जीवनाला एक योग्य आकार देण्याकरिता आपण या बाबी करीतच असतो। त्याचबरोबर आपल्या व्यक्तिमत्व विकासाकरिता सुद्धा या अत्यंत उपयुक्त अशा बाबी आहेत। यामधील काही महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे चालू घडामोडी हा एकदम ज्वलंत असलेला आणि अत्यंत उपयुक्त असलेला घटक असून हा घटक तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करिता अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो। अगदी बेसिक घटक म्हटला तरी चालेल। आणि या घटकाचा अभ्यास नेमका कसा करायचा आणि कोणकोणत्या बाबीवर प्रामुख्याने भर द्यायचा आणि अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने करायचा याविषयीची विस्तृत माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीचा अभ्यास करताना आपल्याला अभ्यास हा कसा करायचा हे ठरवण्याकरिता नेमकी चालू घडामोडीवर प्रश्न कसे येतात हा विचार करणं गरजेचं आहे। कारण चालू घडामोडीचा अभ्यास करायला गेला तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की यावर खूप जास्त प्रमाणात वास्ट सिलेबस आहे, त्यामुळे कुठलाही अभ्यास जास्त वेळ करणे आणि मग योग्य असं अभ्यासाचं नियोजन नसल्यामुळे ऐन परीक्षा देऊन आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की चालू घडामोडीचे प्रश्न हे खूप वास्ट असल्यामुळे आपल्याला कव्हर झालेले नाही आहेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खूप मोठा अभ्यासाचा आवाका जरी असला तरी तुम्ही त्याचं जर स्टेप बाय स्टेप रचना केली आणि प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास केला गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा, तर तुम्हाला मेन मॅटर कुठला येतो हे माहितीची पुसट कल्पना ही येते। त्याचबरोबर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे मार्क मिळवण्याकरिता सुद्धा मदत होते। प्रामुख्याने चालू घडामोडीवर आपल्याला पुढील 3 प्रकारात प्रश्न हे विचारले जातात। पहा, यामध्ये 3 प्रकार आपण पाडलेले आहेत, म्हणजे 3 घटकावर आपल्याला प्रामुख्याने चालू घडामोडी या घटकात प्रश्न हे विचारले जातात। ज्यामध्ये सामान्य अध्ययन संबंधीचे प्रश्न विचारलेले असतात। यामध्ये सामान्य अध्ययन संबंधी, त्यानंतर स्वतंत्र चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान स्वरूपाची घडामोडी अशा स्वरूपात आपण त्याचे 3 विभाग करू शकतो। आता सामान्य अध्ययन संबंधीच्या घडामोडीमध्ये काय विचारलं जातं याविषयी माहिती घेऊया। तर यामध्ये चालू घडामोडी सामान्य अध्ययनामध्ये समाविष्ट इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण या घटकाशी संबंधित चालू घडामोडी या विचारल्या जातात। पहा, तुम्हाला मेन घटक कळेल की यामध्ये सामान्य अध्ययनासंबंधीचे घटक हे समाविष्ट आहेत। त्यानंतर दुसरा प्रकार येतो ज्यामध्ये स्वतंत्र चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारले जातात। यामध्ये व्यक्तिविशेष, पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, पुस्तके, लेखके, संमेलने, नेमणुकी आणि नियुक्त्या अशा घटकांचा समावेश होत असतो। त्यानंतर तिसरा प्रकार पाहायला गेला तर यामध्ये सामान्य ज्ञान स्वरूपाची घडामोडी ही समाविष्ट होते। आणि सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती या प्रत्येक घटकाची स्त्रोत व अभ्यास पद्धत समजून घेतली तर या घटकाचे सुद्धा तुम्हाला ओझे वाटणार नाही, कारण सामान्य ज्ञान स्वरूपाच्या घडामोडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रमाचा समावेश होतो। आता आपल्याला सगळा अभ्यासक्रम हा वाचून एकदाचा संपून टाकायचा अशा तऱ्हेने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चालू घडामोडीवरील आवश्यक असे प्रश्न सोडवताना आणि त्याची विश्लेषण करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागेल। परंतु जर तुम्ही विश्लेषण क्षमता आणि योग्य पद्धतीने अभ्यास आणि तुमचे नोट्स या सगळ्या गोष्टींचा योग्य असा सुगम जर साधला तर तुम्हाला यामध्ये योग्य पद्धतीने मार्क संपादित करणं हे अगदी सहज आणि सोपे जाईल। त्याचबरोबर कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यावर आलेले प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवण्यास मदत होईल। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी हा अत्यंत स्कोरिंग सब्जेक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम गुण हे संपादित करता येतात। चालू घडामोडीच्या घटकामध्ये अभ्यास करायचा याविषयीची माहिती घेऊया। यामध्ये सामान्य अध्ययन संबंधी म्हणजेच तुम्ही इतिहास म्हणा, भूगोल म्हणा, सामान्य विज्ञान म्हणा या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला सध्या त्याचं काय चालू आहे किंवा त्या संबंधीच्या शासनाच्या योजना कोणत्या लागू झालेल्या आहेत याविषयीची माहिती घेणं हे पूरक आणि उपयुक्त ठरते। त्याचबरोबर जो आपण दुसरा प्रकार घटका म्हणजे मुख्य घटकाशी संबंधित आपल्याला अद्ययावत माहिती असे स्वरूप लक्षात ठेवणंही गरजेचं आहे आणि मुख्य मुद्द्यांचा अभ्यास करत अद्ययावत माहितीचा संदर्भ सुद्धा पाहायचा गरज आहे।
त्याचबरोबर महत्त्वपूर्ण बाबी म्हणजेच आपल्याला जेव्हा स्वतंत्र चालू घडामोडी ह्या विचारल्या जातात, पहा इथे तुम्हाला दिलेल्या आहेत स्वतंत्र चालू घडामोडी यांचा अभ्यास करताना म्हणजे व्यक्तिविशेष, पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, पुस्तके, लेखके, संमेलने, नेमणुकी आणि नियुक्त्या या स्वरूपाचा अभ्यास करताना तुम्ही तक्ता स्वरूपात अभ्यास करायचा, सारणी स्वरूपात एकदा तुम्ही नोंद करून ठेवल्यानंतर ते तुम्हाला एकदा रिव्हिजन करिता सुद्धा कामाला येईल आणि समजण्याकरिता सुद्धा सोपे जातील। तर अशा प्रकारे तुम्ही स्वतंत्र चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे आणि जो सामान्य अध्ययन संबंधीचा चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे ज्यामध्ये विविध घटकांचा समावेश होतो तो तुम्हाला विस्तृत स्वरूपात करावा लागतो। म्हणजेच तुम्हाला लेटेस्ट नॉलेज काय दिलेलं आहे त्या संबंधाची माहिती घ्यावी लागते। त्याचबरोबर महत्त्वपूर्ण म्हणजे अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण या घटकाचा मूळ घटकाचा अभ्यास करताना नवीन काय त्याच्यात अपडेट झालेला आहे याची सुद्धा अभ्यास तुम्हाला त्यासोबतच करायचा असतो। थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या अभ्यासाचे नियोजन करताना चालू घडामोडीचा जो अभ्यासाचा वेळ दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला 3 भागामध्ये तयारी करायची आहे। जो तुम्ही अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण या घटकाचा अभ्यास करतात त्या घटकांच्या अभ्यासाच्या शेवटी किंवा त्या अभ्यासाच्या मध्ये तुम्ही सामान्य अध्ययनाशी लेटेस्ट अपडेट काय आहे त्याच्या संबंधी याचा अभ्यास करायचा। त्यानंतर स्वतंत्र चालू घडामोडीसाठी तुम्ही सारण्या तयार करायच्या, तुमचे नोट्स मध्ये त्या लिहून ठेवायच्या, वर्षभरामधील जेवढ्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या एकत्रितरित्या लिहून ठेवल्या तर तुम्हाला कुठल्याही परीक्षेच्या जो सुरुवातीचा प्रश्न आहेत, काही जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत, स्कोरिंग प्रश्न आहेत ते अगदी स्वतंत्ररित्या आणि सोप्यारित्या सोडवता येतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक बाब तुम्हाला लक्षात ठेवायची की अगोदर सारखा तुम्हाला डायरेक्टली वन लाइनर प्रश्न येण्याचा प्रकार हा संपुष्टात आल्यासारखाच आहे। आता तुम्हाला येणारे प्रश्न हे मल्टी लाइनर स्वरूपाचे किंवा विश्लेषण स्वरूपाचे असतात। त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास करत आहात तो अभ्यास समजून घेणं आणि त्या समजून त्याच्याशी इतर गोष्टीचं कोरिलेशन ठेवणं हे तितकंच गरजेचं जर तुम्ही केलं तर तुमच्या स्कोरिंग म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी या घटकात जास्तीत जास्त स्कोर करायला कोणीच रोखू शकणार नाही। तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण पाहिल्या चालू घडामोडी या घटकामध्ये त्यामध्ये सामान्य ज्ञानाचा संदर्भाचा अभ्यास करताना तुम्हाला लोकराज्य व इंडियन एअर बुक या बुकचा संदर्भ घ्यायचा आहे। त्याचबरोबर चालू घडामोडीचा अभ्यास इतका महत्त्वपूर्ण का आहे असे बरेच विद्यार्थ्यांना वाटू शकतो। तर चालू घडामोडी हा अभ्यास तुम्हाला पूर्व म्हणा, मुख्य म्हणा, मुलाखत म्हणा या तिन्ही ठिकाणी जो तुम्ही मागच्या पूर्ण वर्षाचा अभ्यास जो असतो म्हणजे आता समजा 2019 चालू आहे तर 2018 मध्ये जो टोटल वर्षामध्ये झालेल्या चालू घडामोडी आहेत याची तुम्ही थोडक्यात जर माहिती किंवा नोट्स जर काढून ठेवलेले असतील तर तुम्हाला त्या ॲट अ टाइम तुम्ही पूर्वची तयारी करा किंवा मुख्यची तयारी करत असाल किंवा मुलाखतीची तयारी करीत असाल अशा तिन्ही ठिकाणी कामी येईल। त्याचबरोबर इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या ज्या जाहिराती येतात आणि त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला त्या उपयुक्त ठरतात। त्यामुळे तुम्हाला पाठांतरावर भर न देता त्याच्यावर विश्लेषण क्षमतेवर भर द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्या ठिकाणी ते उपयुक्त ठरणारच आहेत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तरे द्यायची असतात तिथे सुद्धा तुम्ही हे अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण करू शकता। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू घडामोडी या घटकाचा अभ्यास कसा करायचा याविषयीची माहिती घेतलेली आहे। आपल्या चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे प्लेलिस्ट अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही एकदा व्हिजिट करून त्याविषयीची अधिक माहिती ही प्राप्त करून घेऊ शकता। धन्यवाद। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। धन्यवाद।